तर नवीन वर्ष, नवीन मेनू, नवीन डिश या सिरीजमध्ये अजून एक आपण नवीन स्टार्टर बघणार आहोत, तो म्हणजे चिकन काली मिरी कबाब. आणि त्याचं आता प्रिपरेशन बघणार आहे. त्यापूर्वी आपण त्यात काय काय इन्ग्रेडियंट जातात ते आपण बघूयात. तर सर्वात मेन जे आहे ते चिकन जाणार आहे. आपलं बोनलेस चिकन 250 ग्रॅम जातं. त्याच्यानंतर दही आहे, चीज जातं, चॉप जिंजर आहे, चॉप चिली आहे, चॉप गार्लिक आहे, कसुरी मेथी आहे, धने पावडर आहे, ब्लॅक पेपर म्हणजेच काली मिरी आहे, मीठ आहे, लिंबू आहे. आणि हा काली मिरी कबाबसाठी जो आपण सेपरेटली मसाला बनवतो दह्यामध्ये ब्लॅक पेपर, चिकन मसाला, तिखट, ह्या सर्व गोष्टी त्या काली मिरी कबाबच्या मसाल्यामध्ये असतात. आणि तेल हे इन्ग्रेडियंट्स यात जाणार आहेत. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स वापरून आपण काली मिरी कबाब आता कसा बनतोय ते बघूया. तर सर्वात प्रथम आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं बेसिक मॅरिनेशनमध्ये मीठ जाणार आहे. हा थोडासा व्हाईट ब्लॅकिश शेडमध्ये जातो. मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये क्रीम टाकलेलं आहे थोडंसं. त्याच्यानंतर आपलं अद्रक म्हणजे चॉप जिंजर, चॉप ग्रीन चिली आणि चॉप गार्लिक, कसुरी मेथी, धने पावडर, ब्लॅक पेपर पावडर, हे सर्व बेसिक इन्ग्रेडियंट्स आपण टाकून घेऊन याला मॅरिनेट करून घेणार आहेत. हे आपलं बेसिक फर्स्ट मॅरिनेशन असणार आहे. आणि आपलं फर्स्ट मॅरिनेशन अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे. आणि सेकंड मॅरिनेशनला आपण जो काली मिरीसाठी हँग कर्डमध्ये जो मसाला बनवलेला आहे तो यूज करणार आहे. त्यामध्ये आपलं मोहरीचं तेल, कसुरी मेथी थोडीशी, बाकीचे काही मसाले, हे सर्व पदार्थ त्यामध्ये जातात. रेड चिली, हळद पावडरचा यामध्ये उपयोग होत नाही कलरसाठी, त्यामुळे कलर हा याचा एकदम व्यवस्थित वेगळा थोडासा व्हाईट ब्लॅकिश शेड येतो याचा. आणि आपलं फायनल मॅरिनेशन झालेलं आहे. आणि तंदूरमध्ये जाण्यासाठी आपला चिकन काली मिरी कबाब आता रेडी होत आहे. सीखला आपण सर्व चिकनचे बोनलेस पीसेस लावून घेणार आहेत आणि त्यानंतर भट्टीमध्ये रोस्ट करण्यासाठी आपण टाकणार आहेत. व्यवस्थितपणे मसाला परत एकदा आपण लावून घेणार आहेत सर्व चिकनच्या पीसेसला. अशा पद्धतीने चिकनचे पीसेस आता भट्टीमध्ये रोस्ट करण्यासाठी टाकलेले आहेत. अशा पद्धतीने आपला चिकन काली मिरी कबाब प्लेटिंगसाठी रेडी झालेला आहे. फायनल टचसाठी थोडंसं बटर, थोडंसं चीज आणि आपला चिकन काली मिरी कबाब रेडी.